मित्रांनो, मी विशाल पवार, इन्स्ट्रुमेंट इंजिनियर. माझा प्रोसेस इन्स्ट्रुमेंटेशन हा मी नवीन चॅनल चालू केलेला आहे. त्या माध्यमातून आपल्याला मी इन्स्ट्रुमेंटेशनबद्दल आपल्याला माहिती सांगत राहतोच आहे आणि राहणार आहे. आपल्या मुलांना टेक्निकली माहिती मिळण्यासाठी आम्ही चॅनल चालू केलेला आहे आणि चॅनल हा आपला पूर्णपणे मराठीत असणार आहे. तुमच्या काही कन्सेप्ट असतील, काही लोकांना हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये हे चॅनल आहेत, त्या कन्सेप्ट क्लिअर होतात, नाही होतात, असे बरेचसे माझ्या मित्रांनी सांगितलं, टेक्निशियन लोकांनी, डिसीज ऑपरेटरनी. त्याच्यामुळं हा मी चॅनल चालू केलेला आहे आणि सगळी माहिती आपण मराठीतूनच सांगणार आहे. आणि माझी जशी बोलीभाषा आहे त्या भाषेतनं मी सांगण्याचा प्रयत्न करेन. मी इच्छा व्यक्त करतो की सगळ्यांना ही माहिती व्यवस्थित समजेल आणि जरी समजली नाही तरी माझ्या व्हिडिओ पाहून तुम्ही त्या कमेंटमध्ये टाकू शकता, काय समजलं नाही. मी ती माहिती तुम्हाला अजून व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, आजचं जग हे पूर्णपणे ॲटोमेशनवर आहे. त्याच्यासाठी आपल्याला ॲटोमेशन कळण्यासाठी इन्स्ट्रुमेंटेशन आणि इन्स्ट्रुमेंट हे कळणं गरजेचं आहे. ज्यावेळेस इन्स्ट्रुमेंट कळतील तर तुम्हाला इन्स्ट्रुमेंटेशन समजेल आणि त्याच्यावर ॲटोमेशन तुम्हाला करण्यासाठी मदत होईल. तर आपण मित्रांनो, आज पहिला व्हिडिओ आपण करत आहेत. ABBचा हा कंट्रोलर आहे. ABBचा AC900Fचा हा कंट्रोलर आहे. मित्रांनो, हा कंट्रोलर असतोय. कंट्रोलर म्हणजे काय, की ह्याच्यात पूर्णपणे हे कंट्रोलिंग होत असते. आपण DCS म्हणतो, PLC म्हणतो. ही DCS जे चलते ह्या कंट्रोलरवर चालत असते. मग हा आपण AC900F ABBचा हा कंट्रोलर आहे. त्याची आपण आज तुम्हाला मी दाखवतोय. आज आपल्याकडे हे 2 कंट्रोलर आहे. आपण हे कोजनसाठी आपण वापरतोय. ह्याच्यावर कोजन म्हणजे काय, इथं बॉयलर आहे, परत टर्बाईन आहे. हा कंट्रोलर आहे AC900F. तसंच आता वरती एक कंट्रोलर आहे. हे कंट्रोलर जे आहेत, तुम्ही आता हे म्हणताल की 2 कंट्रोलर काय आहेत, की 2 कंट्रोलर हे रिडंडन्सी म्हणजे काय मित्रांनो, की चालू सिस्टीम आहे. आज हा कोजनचा प्लॅन्ट आहे. आज प्लॅन्ट बंद, एखादा कंट्रोलर एखाद्या क्षणी बंद पडला तर तो दुसरा कंट्रोलर ऑटोमॅटिक चालू व्हावा, की स्टॉपेज येऊ नये, एवढं मोठं नुकसान होऊ शकतं संस्थेचं, ॲक्सिडेंट होऊ शकतात. त्याच्यासाठी रिडंडन्सी हा प्रकार वापरला जातो. मित्रांनो, त्याच्यासाठी हे 2 कंट्रोलर आहेत. सपोज आता ही मी काढून ठेवलेली आहे, आता सध्या प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे हा कंट्रोलर मी प्रॉफिबसचं हे वायर आहे, हे प्रॉफिबसच्या साह्याने इथं कनेक्शन केलेले असते आणि हे इथरनेटचं कनेक्शन आहे, इथरनेटचं लूपिंग केलेलं असतं. हे आता मी बायपास केलेले आहे, त्याच्यामुळे ह्या वायरी काढलेल्या आहेत. पण मित्रांनो, हा इथं पाहू शकता तुम्ही, इथं रन कंडिशन आहे. हा कंट्रोलर आता रन कंडिशनला आहे. कंट्रोलरचं टेम्परेचर दाखवतोय. त्यातनं तुम्हाला सेटिंग दाखवतो मी मित्रांनो. F1, F2, स्टेशन, IO ऑफ, कपलर इरर आहे. कपलर इरर आहे कशामुळे आलेला आहे मित्रांनो, हे कपलर आपण काढून ठेवलेले आहेत, त्याच्यामुळं हा इरर आहे. तर बॅटरी व्होल्टेज दाखवतोय आपल्याला, आपण हे पाहू शकता. आणि तुम्हाला बॅक यायचं असेल तर हे बॅकचं बटन दाबलं, कंट्रोलर F1 दाबलं की ह्याला एंटर जर आपण केलं तर तुम्हाला कंट्रोलरचं हे पाहता येते. बॅक आलं तर बॅक, F2 मेंटेनन्स, F2चं बटन दाबलं, मॉडेल एक्सचेंज, बॅकअप कॉन्फिगरेशन, सेव्ह मेमरी इमेजेस. आपण जे काही ह्या पुढे दिलं, F1 दाबलं तर मॉडेल एक्सचेंजेसमध्ये जाऊ शकता, F2 दाबल्यानंतर बॅकअप कॉन्फिगरेशनमध्ये जाऊ शकताय, F3 दाबल्यानंतर सेव्ह मेमरी इमेजेसमध्ये जाऊ शकताय. अशा अनेक सेटिंग आहेत आपण पाहतोय आता. त्याच्यानंतर हा आता मी ही बंद कंट्रोलर आहे, सध्या मी बंद केलेला आहे. तुम्हाला चालू कंट्रोलर मी दाखवतो मित्रांनो. आणि शक्यतो ह्याला आपण छेडछाड करू नये, कारण की हे चालूमध्ये जर आपण केलं तर हे फार अडचण येऊ शकते. तिथं रिस्टार्ट करू शकतो, F3 दाबलं तर रिस्टार्ट होते. तर आपण रिस्टार्ट करायची गरज नाही. आपण तर आता वरचा कंट्रोलर पाहूया. हा चालू कंट्रोलर आहे. आता इथं पॉवर, ह्या कंट्रोलरचं तुम्हाला इथे दिसेल, हे कंट्रोलर चालू आहे, ही इंडिकेशन आहे पॉवर. इरर आला तर ही जी आता लाईट रेड येते ही रन कंडिशनला आहे, तर ही तुम्हाला येलो कलरमध्ये दिसते. ही PS, इथं बॅटरी ओकेचा हा सिग्नल आहे. अशा पद्धतीने हे सिग्नल दिसतात. ह्याच्यात कुठलाही तुम्हाला इरर आला तर हे रेड इंडिकेशन येते. मग ते आपण शॉर्ट आऊट करायचं. ज्यावेळी जो काय प्रॉब्लेम असेल तो शॉर्ट आऊट आपल्याला करता येतो. आणि मित्रांनो, मी आज तुम्हाला जी AC900F कंट्रोलरची माहिती सांगितली आहे, ती तुम्हाला समजली असेल.
अजून काय माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये टाका. मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली तर कृपया लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.